आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की काव्य प्रयोजन काय आहे आणि मम्मटांनी आधीच्या त्याच्या सगळ्या काव्यशास्त्रकारांच्या मतांचा विचार करून काव्याची प्रयोजनं 6 दिली होती. यशसे, अर्थकृते, व्यवहारविदे, शिवेतरक्षतये, सद्यः परनिवृत्तये आणि कांतासंमिततयो उपदेशयुजे. यशसे म्हणजे कीर्तीसाठी, अर्थकृते पैशासाठी, व्यवहारविदे व्यवहार जाणण्यासाठी, शिवेतरक्षतये म्हणजे अमंगलाचा नाश करण्यासाठी, सद्यः परनिवृत्तये म्हणजे तात्काळ आनंदासाठी आणि कांतासंमिततयो उपदेशयुजे म्हणजे प्रियेने जसा उपदेश करावा, प्रेमाने सांगावं त्याप्रमाणे साहित्यातून आपल्याला उपदेश मिळतो. ही 6 कारणं सांगितली. आज आपण बघणार आहोत काव्याचा हेतू काय आहे, म्हणजे कशामुळे काव्य निर्माण होतं, काव्य कशासाठी निर्माण करायचं ते आपण काल बघितलं आणि काव्य कशामुळे निर्माण होतं ते आपण आज बघणार आहोत. काव्याचा हेतू काय, त्याची कारिका आहे शक्ती ही निपुणता लोकशास्त्र काव्यादी अवेक्षणात काव्यज्ञ शिक्षयाभ्यासः इति हेतुः तद उद्भवे. काव्याच्या निर्मितीचे किंवा उत्कर्षाचे 3 हेतू दिलेले आहेत. त्यापैकी एक शक्ती, दुसरं निपुणता आणि तिसरा अभ्यास. या तिघांचं एकत्रीकरण हा काव्यनिर्मितीचा हेतू आहे. आता या 3 गोष्टी म्हणजे काय ते बघूया. शक्ती म्हणजे कवीची प्रतिभा, म्हणजे काव्य तयार होण्यासाठी काय लागतं. तुम्ही आम्ही पण शब्दार्थ बोलत असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो, मग ते काय काव्य असतं का? नाही. मग काव्य कशामुळे निर्माण होतं, तर कवी जो आहे तो त्याला एक वेगळी अलौकिक प्रतिभा असते, ती त्याची शक्ती. निपुणता, नुसतीच काव्य प्रतिभा असून चालणार नाही. जी काही काव्य निर्मिती करायची आहे त्यासाठी निपुणता आवश्यक आहे, म्हणजे विविध शास्त्रांचं ज्ञान आवश्यक आहे, पांडित्य आवश्यक आहे, अनुभव आवश्यक आहे, त्याला म्हणायचं निपुणता. या दोन्ही गोष्टी आहेत. आणि एकदा आपण काहीतरी साहित्यकृती लिहिली, कविता लिहिली म्हणा, नाटक लिहिलं म्हणा, तर ते पुन्हा पुन्हा जरा आपल्याहून म्हणजे जो कवी लिहित असतो तो त्याच्याहून अधिक निपुण असलेल्या कवीला दाखवेल, विद्वानांना दाखवेल आणि त्यात काही दुरुस्ती हवी असेल तर ती पुन्हा पुन्हा करेल, त्याला म्हणायचं अभ्यास. या 3ही गोष्टी एकत्रित मिळून काव्याचा हेतू बनतो. या 3 गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत, म्हणजे काव्याचे हेतू 3 नाही आहेत. काव्याचा हेतू ह्या 3हींनी मिळून होतो असं इथे मम्मटाचार्य सांगतात. कोणत्याही कवीचं पहिलं काव्य हे काही उत्कृष्ट नसतं, तर ते अभ्यासाने उत्कृष्ट होतं, म्हणजे वारंवार तर त्याच्यात आवश्यकता असते. काव्यज्ञ लोकांचा उपदेश आणि काव्याचं अध्ययन या आधारावर काव्यनिर्मितीचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आता या कारिकेवरची वृत्ती जी आहे, म्हणजे त्याचं विवेचन जे आहे ते देताना मम्मट काय म्हणतात बघूया. शक्ती ही कवित्व बीजरूप संस्कार विशेषः. तुमची ही जी सगळी संस्कृत वाक्य आहेत ती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप जे तुमचे क्वेश्चन येतात त्याच्यासाठी लक्षात ठेवायचे. शक्ती ही कवित्व बीजरूप संस्कार विशेषः. कवित्व बीजरूप संस्कार विशेष म्हणजे शक्ती, म्हणजे कवित्वाचा जो काही संस्कार असेल त्या व्यक्तीवरती त्याच्यातली जी प्रतिभा आहे त्याला म्हणायचं शक्ती. या विना काव्यम न प्रसरेत, तिच्याशिवाय काव्य निर्माण होऊ शकत नाही. प्रसृतम वा उपहासनीयम स्यात्, जर समजा निर्माण झालंच तर ते हास्यास्पद होतं. लोकस्य स्थावर जंगम आत्मलोक वृत्तयः वृत्तस्य शास्त्राणां छंद व्याकरण अभिधान कोश कला चतुर्वर्ग गज तुरग खड्ग आदि लक्षण ग्रंथानां काव्यानां च महाकवी संबंधिनां आदि ग्रहणादि इतिहासादीनां च विमर्शनात व्युत्पत्ती. आता व्युत्पत्ती म्हणजे काय, तर निपुणता म्हणजे काय, निपुणता म्हणजेच व्युत्पत्ती. त्याच्यासाठी कवी सांगतोय की लोकजीवनाचा अभ्यास करून ही व्युत्पत्ती जी आहे, ही निपुणता जी आहे ती प्राप्त होते. स्थावर जंगम सगळ्या सृष्टीचा अभ्यास
मानवी प्रवृत्तीचा अभ्यास करून ही निपुणता प्राप्त होते. सर्व शास्त्रांचा अभ्यास करून ही निपुणता प्राप्त होते. या सर्व शास्त्रांच्या अभ्यासाबाबत सांगताना एक सगळ्या शास्त्रांचं इथे उल्लेख केलेला आहे. छंदशास्त्र, व्याकरणशास्त्र, शब्दकोश, सगळ्या कला, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थांचं ज्ञान, हत्ती, घोडे वगैरेचं ज्ञान, तलवार वगैरे शस्त्रास्त्राचं ज्ञान, या सगळ्या ज्ञान देणाऱ्या ग्रंथाचं अध्ययन करून तसंच महाकवींच्या काव्याचा अभ्यास करून निपुणता प्राप्त होते. आदि अवेक्षणात असा जो शब्द वापरलाय त्याच्यावरून इतिहास वगैरेच्याही अभ्यासाने विद्वत्व प्राप्त होतं, निपुणता प्राप्त होते हे सांगितलेलं आहे. आणि आता तिसरा मुद्दा होता अभ्यास. काव्याचा हेतू आपण बघतोय 3 गोष्टींनी एकत्रित होतोय, तो शक्ती, निपुणता आणि आता तिसरी गोष्ट अभ्यास. जे काव्यनिर्मिती जाणतात, काव्याचं परीक्षण करणं जाणतात, त्यांच्या मार्गदर्शनाने काव्यनिर्मिती वारंवार करत राहणं याला म्हणतात अभ्यास. शक्ती, निपुणता आणि अभ्यास या तीनही एकत्रित येऊन काव्यनिर्मिती करतात, ही गोष्ट लक्षात ठेवा अगदी आवर्जून. आणि म्हणून काव्याच्या निर्मितीकरता आणि उत्कर्षाकरता या तिघांचं एकत्रीकरण हा हेतू आहे. हे 3 वेगळे वेगळे मानायचे नाही आहेत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा बघितलं आहे काव्य हेतू मम्मटाचार्यांनी काय सांगितला. आता आपण बघणार आहोत काव्याचं स्वरूप काय. स्वरूप म्हणजे व्याख्या. काव्याची काय व्याख्या आहे. एवं अस्य कारणम उक्त्वा स्वरूपम आह. आत्तापर्यंत आपण काव्याचा हेतू बघितला, प्रयोजन बघितलं. आपण मंगलाचरणामध्ये कवीची सृष्टी ब्रह्माच्या सृष्टीहून वेगळी कशी ते पाहिलं. आता याची व्याख्या बघूया. तद अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी. त्याचा अर्थ देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की असे शब्दार्थ जे अदोषौ दोष नसलेले, सगुणौ गुण असलेले, अनलंकृती मग भले ते अलंकृत नसले तरी चालेल, अलंकार वापरलेला नसला तरी चालेल, असे शब्दार्थ म्हणजे काव्य. आता या काव्याची व्याख्या देताना मध्येच मम्मटांनी उत्तम काव्य, गुणीभूत काव्य म्हणजे मध्यम काव्य आणि अवर काव्य ह्याच्या सुद्धा व्याख्या दिलेल्या आहेत. पण आपण पहिल्यांदा काव्याची व्याख्या जी आहे ती पूर्ण नीट बघूया. तद अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी ही काव्याची व्याख्या दिली आहे. त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या काव्याचार्यांच्या व्याख्यांचा विचार करून सगळ्यांचा समन्वय साधणारी अशी व्याख्या केलेली आहे. आता प्राचीन काव्याचार्यांनी काव्याचं काही सामान्य लक्षण आणि विशेष लक्षण यांचा विचार केला आहे. पण त्या सगळ्यांमधली कॉमन गोष्ट काय आहे तर शब्द आणि अर्थ हे काव्याचे शरीर आहे हे सगळेजण मानतात. पण काव्याचा आत्मा मात्र काही प्रत्येकाचे मतानुसार वेगळा वेगळा मानला गेलेला आहे. कुणी काव्याचा आत्मा ध्वनी मानतात, कुणी काव्याचा आत्मा रस मानतात. भामह, कुंतक आणि भोज हे जे काव्यशास्त्रकार आहेत ते शब्द आणि अर्थ यांचं साहित्य, परस्पर सहभाव याला काव्य म्हणतात. म्हणजे ते शब्दार्थाला महत्त्व देतात. दंडी, वामन आणि रुद्रट हे अलंकृत शब्दार्थाला काव्य म्हणतात. अलंकाराशिवाय ते त्याला काव्य म्हणत नाही. यावरून आपल्याला लक्षात येतं की काव्य शरीराचा विचार केला तर शब्द आणि अर्थ हे काव्याचे शरीर आहेत. रस हा काव्याचा आत्मा आहे. ओज, माधुर्य, प्रासाद हे गुण हे मनुष्याचे जसे गुण असतात, शौर्य, विद्वत्व, त्याप्रमाणे हे ओज, माधुर्य आणि प्रासाद हे काव्याचे गुण आहेत. लक्षात ठेवा काव्याचे गुण कोणते. ओज, माधुर्य आणि प्रासाद. शरीरात असलेल्या व्यंग्याप्रमाणे जर एखाद्याला व्यंग असलं, तिरळा असला, पंगू असला तर तसं जे शरीराचं व्यंग असतं तसं या शब्दार्थांच्या बाबतीतलं व्यंगत्व काय आहे तर अश्लीलत्व, ग्राम्यत्व हे काव्याचं सौंदर्य नष्ट करणारे दोष मानले. आणि अलंकार हे कटक कुंडलाप्रमाणे काव्याचं सौंदर्य वाढवणारे. जसं आपणही अलंकार धारण करून छान दिसायचा प्रयत्न करतो तसंच
काव्यामधले जे अलंकार आहेत, जे तुम्हाला 12वीपर्यंत तुम्ही काही अलंकार शिकलायत, उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, श्लेष असे अलंकार तुम्ही शिकला आहात. तर हे जे अलंकार आहेत ते कुंडलाप्रमाणे काव्याचं सौंदर्य वाढवणारे असतात. आता मम्मटाचार्यांनी काय केलंय, सगळ्यात पहिल्यांदा दोषरहित शब्दार्थ असं म्हणून काव्याचं निर्दोषत्व असणं हे पहिल्यांदा आवश्यक मानलंय. आणखी त्यांनी म्हटलंय शब्दार्थ कसे पाहिजे, ओज, माधुर्य आणि प्रासाद या गुणांनी युक्त असायला पाहिजे, म्हणजे मग आपोआप रसनिर्मिती होते. शब्दार्थ सगळीकडे अलंकृत असावे, पण समजा अलंकृत नसले तरी काव्याची हानी काही होत नाही. प्राचीन काव्याचारांनी अलंकारांना अतिशय महत्त्व देऊन अलंकारवादाची स्थापना केली होती. पण मम्मटाचार्यांचं म्हणणं असं आहे, स्फुट असा कुठलाही अलंकार नसला तरी ते काव्य होऊ शकतं. ध्वनिवादी काव्याचार्य काय म्हणतात, ध्वनी असेल तरच ते काव्य होय. पण मम्मटाचार्यांचा दृष्टिकोन मात्र सर्वसमावेशक आहे. त्यांनी काव्याचे उत्तम, मध्यम आणि अवर असे भेद करून ध्वनी काव्याला उत्तम काव्य मानलंय, केवळ अलंकृत असेल तर ते अवर काव्य मानलंय, आणि अलंकार नसताना सुद्धा रसोत्पत्ती जर होत असेल तर ते त्यांनी उत्कृष्ट काव्य मानलेलं आहे. आता आपण बघूया काव्याचे भेद त्यांनी जे म्हटलेले आहेत. उत्तम काव्य कशाला म्हणायचं, इदम उत्तम अतिशयिनी व्यंग्ये वाच्याध्वनैः बुधैः कथितः. ज्या काव्यामध्ये वाच्यार्थापेक्षा व्यंग्यार्थ हा प्रमुख असतो ते काव्य उत्तम काव्य. यालाच विद्वानांनी ध्वनिकाव्य असे सुद्धा म्हटलेलं आहे. मध्यम काव्य कुठलं, तर ज्या काव्यात वाच्यार्थापेक्षा व्यंग्यार्थ प्रमुख नसतो, तो गौण असतो, त्याला मध्यम काव्य किंवा गुणीभूत काव्य म्हणायचं. अतादृशी गुणीभूत व्यंग्यम व्यंग्येतु मध्यमम. आणि अवर काव्य कोणतं, तर जेव्हा काव्यामध्ये व्यंग्यार्थ नसतोच, केवळ शब्दांची चमत्कृती, अर्थाची चमत्कृती येते, तेव्हा ते काव्य अवर काव्य असं मानलं जातं. आपण काव्याचे भेद बघूया. भेदाची आपण व्याख्या बघितल्या, आता त्याचं आपण उदाहरण बघूया. उत्तम काव्याचं हे उदाहरण आहे. निःशेषच्युतचंदनं स्तनतटं निर्मृष्ट रागः अधरः नेत्रे दूरम अंजने पुलकिता तन्वी तव इयं तनुः मिथ्यावादिनी दूती बांधवजनस्य ज्ञातपीडागमे वापि स्नातुम इतः गतासि न पुनः तस्य अंतिकम. आता हे जे उदाहरण दिलंय त्याचा अर्थ असा आहे की दोन मैत्रिणी आहेत किंवा एक आपली ही नायिका आहे या श्लोकामधली आणि तिची दूत आहे. तिने आपल्या मैत्रिणीला दूत म्हणून पाठवलेलं आहे आपल्या प्रियकराकडे, आणि आता ती परत आल्यानंतर ती म्हणते, खोटं बोलणाऱ्या दूती, आपल्या बांधवांची व्यथा न जाणणाऱ्या स्त्रिये, ती तिला नावं ठेवते की अगं मी तुझी मैत्रीण आहे पण तुला माझी व्यथा समजत नाही आहे आणि तू खोटं बोलतेस. तुझ्या वक्षस्थळावरचं चंदन गळून पडलं आहे, तुझ्या ओठांवरचा रंग पुसल्या गेला आहे, दोन्ही डोळ्यातलं काजळ पुसल्या गेलं आहे, तुझं सगळं शरीर पुलकित झालेलं आहे. खरोखर तू विहिरीवर आंघोळ करण्याकरताच गेली होतीस, त्या अधमाकडे गेली नव्हतीस. म्हणजे निरोप घेऊन या नायिकेनी नायकाकडे पाठवलं आहे आणि ती मैत्रीणच नायकाशी संग करून आलेली आहे आणि वर येऊन तिला खोटं सांगतेय. तिच्या त्या सगळ्या लक्षणांवरून कळून चुकलेलं आहे तिला की ही नायकाशी रममाण होऊन आलेली आहे. मात्र त्या दूतीने तिला खोटं काय सांगितलं होतं की मी आंघोळ करून आले मध्येच. या पद्याचा वाच्यार्थ असा असला तरी व्यंग्यार्थ काय आहे की तू त्या अधम पुरुषाकडे प्रेमकिडा करण्यासाठी गेली होतीस, आणि या अधम असा शब्दाचा प्रयोग केल्यामुळे कवीला अपेक्षित असा व्यंग्यार्थ बाहेर पडतोय आणि तो प्रमुख आहे, म्हणून हे उत्तम दर्जाचं ध्वनिकाव्य आहे असं म्हटलेलं आहे. अतादृशी वाच्यातन अनतिशयिनी. आता वाच्यार्थापेक्षा व्यंग्यार्थ प्रमुख नाही आहे, इथे गौण आहे, तेव्हा ते मध्यम काव्य होतं.
त्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. ग्राम तरुणम तरुण्या नवमंजुल मंजरी सनाथकरम पश्यन्त्या भवती मुहुः नितराम मलिना मुखच्छाया. नुकतीच तोडलेली वंजुल वृक्षाची फुलांनी बहरलेली फांदी घेऊन येणाऱ्या गावातल्या तरुण प्रियकराला पाहून तिच्या मुखाची छाया वारंवार मलिन होत होती. आता इथे जो वाच्यार्थ आहे त्याच्यातून व्यंग्यार्थ काय बाहेर पडतो की नायकाच्या हातातली वंजुल मंजिरी हे सुचवते की तो वंजुल कुंजामध्ये भेटायला नायकाला तिने स्वतः निमंत्रण दिलं होतं आणि तीच मात्र जाऊ शकली नव्हती, गेली नव्हती. पण हा व्यंग्यार्थ इथे काय झाला, गौण झाला. जे काही वर्णन केलेलं आहे, जो काही वाच्यार्थ आहे, कवीनी तिच्या मुखछायेचं लज्जित भावाचं जे वर्णन केलं आहे तेच मात्र मनाची पकड घेतं आणि म्हणून हे गुणीभूत म्हणजेच मध्यम काव्य आहे. आणि अवर काव्य म्हणजे चित्रकाव्य, ज्यात शब्दार्थ, ज्यात व्यंग्यार्थ, वाच्यार्थचा कमी अधिकपणा काही प्रश्नच उद्भवत नाही. केवळ वाच्यार्थ जे म्हटलं आहे जसंच्या तसं, जसं एखाद्या रंगाने चित्र काढल्यावर आपल्या डोळ्यासमोर चित्र दिसतं आहे चित्रकाराचं, त्याप्रमाणे शब्दांच्या फटकाऱ्याने चित्र रंगवलेलं आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यात कुठलाही व्यंग्यार्थ नसतोच. असं जे काव्य आहे त्याला म्हणायचं अवर काव्य म्हणजे चित्रकाव्य. शब्दचित्रम वाच्यचित्रं अव्यंग्यम तु अवरम स्मृतम. चित्रम इति गुणालंकारयुक्तम अव्यंग्यम इति स्फुट प्रतीयमानार्थरहितम अवरम इति उक्ते अधमम. जेव्हा केवळ शब्दचमत्कृती किंवा अर्थचमत्कृती असते, व्यंग्यार्थ नसतो, तेव्हा ते अवर काव्य असतं. ते शब्दालंकारांनी किंवा अर्थालंकारांनी नटलेलं असतं, पण गुण किंवा अलंकारांनी युक्त असतं. पण स्पष्टपणे कुठलाही प्रतीयमान अर्थ त्यामधनं जाणवत नाही. केवळ बाह्य अलंकारांचं सौंदर्य त्यामध्ये आढळतं. त्यामुळे अर्थाची क्लिष्टता वगैरे सुद्धा दोष त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. इथे या उदाहरणामध्ये बघूया कवी कशाचं वर्णन करतो आहे, तर गंगेचं वर्णन शब्दालंकारांनी करतोय. स्वच्छंद उच्छलद अच्छ कच्छ कुहरच्छ अतेतर अंबुछटा मूर्छन मोह महर्षि हर्ष वहित स्नान अन्निकान्नायवः भिद्यात् उद्यत उदार दर्दुर दरी दीर्घात् दरिद्र द्रुम द्रोहोत एकम अहोहो उर्मिः मेदुर मदा मंदा किनी मंदताम. आता याचा अर्थ जरी कळला नाही तरी ते म्हणायला किती छान वाटतंय. पहिल्या ओळीमध्ये स्वच्छंद उच्छलदच्छ कच्छ कुहरच्छ, छ छ छचा अनुप्रास आहे. मूर्छन मोह महर्षि हर्ष वहित स्नान अन्निकान्नायवः. इथे मूर्छन मोह महर्षि पुन्हा पुन्हा 30 अक्षरं रिपीट झालेले आहेत. तिसऱ्या ओळीमध्ये भिद्यात उद्यत उदार दर दुरदरी दीर्घाद दरिद्रद्रुम, द द दचा अनुप्रास झालेला आहे. याप्रमाणे ते भले आपल्याला कळो का ना कळो, पण त्या लयीमुळे आपलं मन अगदी छान छान वाटतं ते ऐकायला ते काव्य. पण त्याच्यातनं व्यंग्यार्थ काही नाही आहे. हे सरळ सरळ गंगा नदीचं वर्णन आहे. कशी आहे ही गंगा नदी? स्वच्छंदपणे उसळणारं, स्वच्छ आखात्याच्या खळग्यात वापलेले पाण्याचे ओघ, जे मोह नष्ट झालेल्या महर्षींच्या हर्षयुक्त आंघोळीचं आणि आह्निक कर्म करण्याचं एकमेव साधन आहे. गंगेचं पाणी स्वच्छ आहे आणि ते महर्षींच्या आंघोळीचं आह्निक कर्म करण्याचं एकमेव साधन आहे. उड्या मारणारे मोठमोठे बेडूक तिच्या कपारीत बसलेले आहेत. भिद्यात उद्यत उदार दरदुर दरी दीर्घात दरिद्रद्रुम. दरदुर म्हणजे बेडूक. उड्या मारणारे मोठे मोठे बेडूक तिच्या कपारीमध्ये बसलेले आहेत. दरीत असलेल्या मोठमोठ्या वृक्षांना उपटून फेकण्यात मग्न असलेल्या जिच्या उन्मत्त लाटा उसळत आहेत. द्रोहोद्रेक महा उर्मी मेदुर. आणि वरच्या ओळीत शब्द होता द्रुम. द्रुम म्हणजे वृक्ष. तिच्या कपारीत जे वृक्ष आहेत त्यांना उपटून कोण फेकताय? महाउर्मी म्हणजे उन्मत्त लाटा.
लाटा ज्या उसळत आहेत त्या वृक्षांना फेकून देत आहेत, अशी ही मंदाकिनी तुमचा मंदपणा नष्ट करो. मंदाकिनी मंदताम अमदा, अशी ही मंदाकिनी तुमचा मंदपणा नष्ट करो असं इथे म्हटलेलं आहे. आणि हे असं शाब्दिक असं वर्णन आहे गंगा नदीचं. याच्यामधनं कुठलाही वाच्यार्थ निघतच नाही आहे, त्याच्यामुळे हे अवर काव्य आहे. कारण मम्मटाचार्य ध्वनिकाव्याला किंवा वाच्यार्थ जिथे अधिक महत्त्वाचा असतो त्याला इथे रसनिर्मिती होते. इथे रसनिर्मितीचा प्रश्नच नाही आहे. इथे काही कुठला भाव निर्माण होत नाही आहे. इथे निसर्गाचं, त्या गंगा नदीचं नुसतं वर्णन आहे, म्हणून हे अवर काव्य आहे. इथे आपले काव्याचे प्रकार हाही भाग संपलेला आहे आणि आपला पहिला उल्हास जो आहे, जो आपल्या अभ्यासक्रमात आहे, तो संपलेला आहे.